आजकाल बऱ्याच घरांमध्ये पुरुषांच्या सोबत स्त्रियासुद्धा ऑफिसमध्ये किंवा कामाला जातात आणि दिवसभराचं ऑफिसचं काम करून आल्यानंतर घरी आल्यानंतर एवढा थकवा जाणवतो की कुठलंही काम करण्याची इच्छा होत नाही, आपसात बोलण्याची इच्छा होत नाही। पण घरातसुद्धा कामं तर करावीच लागतात, शिवाय बाहेरची कामंसुद्धा असतातच। तर ऑफिसमधून आल्यानंतर जो अतिशय थकवा येतो किंवा अजून काही काम करायचं म्हटलं तर अगदी चिडचिड होते, हे सगळं कमी करण्यासाठी अगदी कमी वेळामध्ये आपण थकवा कसा घालू शकतो तर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर सई आणि योग साधना या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर खूप छोटासा असा हा व्यायाम आहे आणि खूप कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फ्रेशनेस जाणवेल आणि थकवा जो आलेला आहे तो कमी होण्यासाठी याने मदत होते। तर आपल्याला करायचं आहे बालासन। तर ते करण्यासाठी आपल्याला आपले आधी स्टेप बाय स्टेप मी सांगते आहे। दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला पाठीचा कणा जो आहे तो अगदी ताठ ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक पाय फोल्ड करायचा आहे। आधी डावा, आपला भार डाव्या पायावर घेतल्यानंतर उजवा पाय फोल्ड करायचा आणि वज्रासनात यायचं आहे। वज्रासनात आल्याच्या नंतर आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आपल्याला। आता तुम्हाला मी जे हे आसन दाखवते बालासन, तर ते आपण अशी उशी आपल्या दोन पायांच्या मध्येपर्यंत घेऊन आपण करणार आहोत। कारण कोणाकोणाला खूप जास्ती वाकायचा प्रॉब्लेम असतो, कमरेमध्ये दुखायचा त्रास असतो, त्याच्यामुळे आपण ही उशी सपोर्टसाठी घेतली आहे। पण जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल कमरेचा वगैरे आणि जर तुम्ही जास्तीत जास्त खाली येऊ शकत असाल तर तुम्ही ही उशी न घेता सुद्धा हे आसन करू शकता। आता ही उशीची स्थिती आपण घेतल्यानंतर श्वास घेत आपल्याला आधी दोन्ही हातांना वरती घेऊन जायचे आणि वरच्या बाजूला हातांना स्ट्रेच करायचं आहे। तर हे बालासन आपण 3 स्टेपमध्ये करतोय। श्वास सोडत खाली आणि जास्तीत जास्त आपला भाग उशीवर आणायचा आहे, समोर पाहायचं आहे, डोळे हे पूर्णपणे बंद करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे। तर या स्थितीमध्ये तुम्ही 2 मिनिटासाठी थांबायचं आहे। त्याच्यानंतर सावकाश मानेला डाव्या बाजूला टर्न करायचं आहे, डोळे बंदच असतील आणि दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे। या स्थितीमध्ये 2 मिनिटासाठी थांबायचं आहे। त्यानंतर नंबर 3च्या स्टेपसाठी जेव्हा आपण एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये जातोय तेव्हा डोळे उघडायचे नाही आहेत, डोळे बंदच ठेवून सावकाश मानेला टर्न करायचं आहे उजवीकडे, दीर्घ श्वसन करायचं आहे, 2 मिनिटासाठी। सावकाश श्वास घेत हात वरती, श्वास सोडत हात खाली। आता हे करत असताना ज्यांना गुडघे दुखीचा प्रश्न आहे किंवा गुडघे एवढे वज्रासनात येण्या इतपत फोल्ड होत नाहीत, त्यांनी मांडी घालून म्हणजे सुखासनात सुद्धा तुम्ही समोर उशी घेऊन हे आसन करू शकता। यानंतर पुन्हा आपण अर्ध पद्मासनामध्ये यायचं आहे। 5 मिनिटासाठी आपल्याला दीर्घ श्वसन करायचं आहे। तर आपला एक हात चेस्टवर घ्या, एक हात ठेवायचा आहे नाभीच्या वरती, पाठीचा कणा सरळ असावा, असं वाकून किंवा झुकून बसायचं नाही, डोळे बंद असायचे आपले,
सावकाश श्वास आतमध्ये, सावकाश श्वास बाहेर. तर हा दीर्घ श्वसनाचा व्यायाम तुम्ही 5 मिनिटासाठी करायचा आहे. हे करत असताना तुम्हाला असं वाटू शकतं की हे सगळं करण्यापेक्षा आम्ही पलंगावर आरामशीर पडू बेडवर आणि मग तशा प्रकारे आमचा थकवा आम्ही घालवायचा प्रयत्न करू. पण काय होतं, दिवसभर ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आपल्या समोर असतो आणि जेव्हा घरी आपण येतो तेव्हा आपण मोबाईलमध्ये पुन्हा काय मेसेजेस आहेत, काही व्हॉट्सॲपवर आले का, काही मेल आहेत का, हे चेक करण्यामध्ये डोळे हे सतत बिझी राहतात. त्याच्यामुळे जास्ती थकवा आहे तो, डोळ्यांनासुद्धा विश्रांती मिळत नाही, जशी शरीराला आणि मनाला तर मिळत नाहीच. हे 2 प्रकार केल्याच्या नंतर तुम्ही परत एकदा, जरी तुम्ही आधी फ्रेश झालेले असाल तरी पुन्हा एकदा वॉश बेसिनमध्ये डोळ्यावर गार पाणी असं 4 ते 5 वेळेस मारून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल, थकवा कमी होईल, चिडचिड होणार नाही आणि नवीन कामं करायलासुद्धा तुम्हाला पुन्हा आपला जो घरी आल्यानंतरच्या वेळातली जी कामं आहेत उत्तरार्धातली, तर त्यावेळेसुद्धा फ्रेशनेस जाणवेल आणि ही कामं उत्साहाने होतील. तर हे जे व्हिडिओमध्ये मी प्रकार दाखवले ते करून बघा आणि तुम्हाला तसं उत्साही वाटतंय का हे मला जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.